हॅलो, स्वागत आहे आपलं सर्वांचं स्टेप बाय स्टेप डिप्लोमा शिवण क्लास म्हणजेच न्यू अप्सरा फॅशन डिझायनर या चॅनलवर. जे विद्यार्थी आधी जॉईन झाले आहेत आणि जे आता जॉईन झाले त्यांचेही खूप खूप स्वागत आहे आपल्या या चॅनलवर. आणि प्रत्येकाची स्टेप बाय स्टेप डिप्लोमा शिवण क्लास करण्याची इच्छा आहे. त्यासाठी आपण हा डिप्लोमा क्लास चालू केलेला आहे. अगदी फ्री कोर्स आहे आणि व्यवस्थित समजून घ्या. व्यवस्थित समजून तुम्ही हा कोर्स पूर्ण करा. आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रिन्सेस कट ब्लाउजची थेरी आणि डायग्राम समजून घेतलेला आहे, तो तुम्हाला समजलाच असेल. त्याचा पुढचा भाग म्हणजे न्यूजपेपरवर आपण डायग्राम काढून घेणार आहोत आणि व्यवस्थित समजून घेऊन आपण तो डायग्राम कटिंग करून ब्लाउज पीसवर ठेवून ब्लाउज पीस कटिंग करणार आहोत. म्हणजे ब्लाउज प्रिन्सेस कट ब्लाउज आपण शिवून घेणार आहोत. आणि तुम्हाला वेगवेगळे प्रिन्सेस कट ब्लाउजचे पॅटर्न शिकायला मिळतील, कारण स्टेप बाय स्टेप चालू आहे. म्हणून आपण इथे साध्या ब्लाउजवर प्रिन्सेस कट ब्लाउज आधी शिवून घेणार आहोत, कारण सुरुवात असल्यामुळे आपण साध्या पीसवर प्रिन्सेस कट ब्लाउज कटिंग करून शिवणार आहोत. चला तर मग बघूया प्रिन्सेस कट ब्लाउज कटिंग आणि संपूर्ण शिलाई. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर नक्की इतरांनाही शेअर करा, कारण तेही व्यवस्थित शिकतील. कारण भरपूर मैत्रिणी घराच्या बाहेर पडत नाही, त्यांना घरातल्या घरात हा कोर्स अगदी फ्री उपलब्ध आहे, म्हणून त्यांनी शिकण्याचा प्रयत्न करा. चला तर मग करूया आपण सुरुवात. प्रिन्सेस कट ब्लाउज त्याचा डायग्राम काढून घेऊया आणि संपूर्ण कटिंग आणि शिलाई बघूया. आणि याचा पुढचा भाग असणार आहे कटोरी ब्लाउज. 36 साईजचा आपण कटोरी ब्लाउज शिवणार आहोत आणि कटोरीचा ब्लाउज आपण अस्तर लावून शिवणार आहोत. चला करूया का आपण सुरुवात. न्यूजपेपरवर डायग्राम काढण्यासाठी तुम्ही न्यूजपेपर घेतलाच असेल. मी इथे व्हाईट कार्डबोर्ड पेपर घेतलेला आहे, कारण तुम्हाला व्यवस्थित डायग्राम दिसायला पाहिजे. म्हणजे मी कशा पद्धतीने इथे वाचून डायग्राम काढत असते ते तुम्हाला व्यवस्थित दिसण्यासाठी मी हा कार्डबोर्ड पेपर घेत असते. प्रिन्सेस कट ब्लाउजचा डायग्राम आपण काढायला सुरुवात करूया. वही समोर ठेवून थेरी वाचून मग डायग्राम काढायला सुरुवात करा. इथे पूर्ण उंची आहे 14 इंच आणि आपण त्याच्यात दीड मिळवले 15.5 इंच झाले. 15.5 इंच आपली ही लांबी झाली ब्लाऊजची. आणि 0 ते 2 मुंडा घेर 32-34 असल्यामुळे आपल्याला मुंडा घेर 5.5 इंच घ्यायचा आहे. आणि इथून छाती 32 असल्यामुळे आपल्याला इथे छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे. छाती किती आहे 32 आणि त्याचा चौथा भागाला 8 आणि 8 प्लस 1.5 म्हणजे 9.5. आपली गडी किती झाली 9.5. तुम्ही वाचून करा, मी ते थोडक्यात सांगते तुम्हाला. आणि आपल्याला इथं पुढे घ्यायचं आहे 2 ते 3, 3 ते 4 चौकोन पूर्ण करायचं आहे. जे साधं ब्लाऊज कटोरीचा ब्लाऊज तुम्ही शिवलाय, तुम्हाला आयडिया आलीच असेल की मापं कशी टाकायची. इथे मी चौकोन करून घेतलेला आहे बघा. 0 ते 1 पूर्ण उंची घेतली ब्लाऊजची. पूर्ण उंची ब्लाऊजची किती आहे 14. 14 मध्ये आपण 1.5 इंच मिळवले तर 15.5 झाले. इथून मी पूर्ण उंची घेतली ब्लाऊजची. आणि 0 ते 2 मुंडा घेर घ्यायला सांगितलं आहे. मुंडा घेर किती आहे 5.5 इंच. 5.5 इंच आपण का ठेवले, कारण छाती 32 असल्यामुळे. 32-34ला 5.5 इंच मुंडा घेर चालेल. इथून मी मुंडा घेर घेतला. इथे नंबर काय दिला मग मी 2 नंबर दिला. आणि 2 ते 3 छातीचा चौथा भाग सांगितला आहे आपल्याला. छाती किती आहे 32. 32चा चौथा भाग किती झाला 8. 8 मध्ये आपल्याला किती प्लस करायचे आहेत 1.5 इंच. मग किती झाले 9.5. ते 3 आपण घेतला छातीचा चौथा भाग प्लस 1.5 इंच, म्हणजे आपली ही 9.5ची ही कडी झाली. आणि 3 ते 4, 4 ते 1 आपण हा चौकोन करून घेतला. आता 0 ते 5 शोल्डरचे हाफ घ्यायचे. शोल्डर किती आहे 5.5 इंच आहे, म्हणजे आपण ते हाफच करून लिहिलेलं आहे वहीवर. आपण इथून किती घेणार आहोत 5.5 इंच. इथं शोल्डर घेतलं. लाईन काढून घेऊया. नंबर काय देणार आहे मी ते 5. हे का आपण नंबर देतो, कारण व्यवस्थित आपल्याला डायग्राम समजतो म्हणून.
आणि 5 ते 6 सरळ लाईन काढा, म्हणजे खाली लाईन काढायची. 5 ते 6 आपण खाली लाईन काढायची. नंबर काय देणार मी इथे? 6. आता त्याच्या पुढे म्हटलेलं आहे 0 ते 2 2.25 इंच घेणे, म्हणजे 2.25 इंच आपली गळा रुंदी आहे. किती? 2.25 इंच. नंबर काय देणार मी ते? 7 नंबर देणार. आता पुढे म्हटलेले आपल्याला इथं मागचा गळा आपल्याला इथं द्यायचा नाही आहे, आपल्याला फक्त पुढच्या गळ्याचा आकार इथं द्यायचा आहे. आपला पुढचा गळा किती आहे? 7 इंच. पण आपण आपल्या आवडीनुसार ठेवायचं. आपल्याला 6 इंचाचा पाहिजे, 6.5 इंच पाहिजे, 7 पाहिजे, कोणाकोणाला लहान गळा 5.5 इंच पाहिजे असतो. आपल्या आवडीप्रमाणे गळा ठेवायचा. तर मी इथं ठेवते 6.5 इंच. किती? 6.5 इंच. नंबर काय देणार आहे मी ते? 9 नंबर देणार आहे. आता 7 ते 9 आपल्याला पुढच्या गळ्याचा आकार द्यायचा आहे. 7 हा 7 आहे आणि हा 9 आहे. इथं आपल्याला पुढच्या गळ्याचा आकार द्यायचा आहे. पण आपण इथे गळ्याला आकार द्यायच्या आधी आपण इथे बॉक्स तयार करून घेऊया. कारण वरती 2.25 इंच घेतले तर खाली आपलं तेवढंच असायला पाहिजे. हा पुढच्या गळ्यासाठी आपण इथे आपल्याला जो गळ्याचा आकार पाहिजे तो गळ्याचा आकार आपण इथे देऊ शकतो. पान गळा द्या, चौकन गळा द्या, पंचकोनी गळा द्या, आपल्यावर आहे. इथे मी पान गळ्याचा आकार दिला. 5 ते 10 आपल्याला किती घ्यायचं? इथे अर्धा इंच. किती? अर्धा इंच घेऊन आपण हे क्रॉस द्यायचे. वरची लाईन आपली इथे नंबर द्यायचा आपल्याला 10. आणि 5, 10, 3 आपल्याला काय करायचं आहे? मुंड्याचा आकार द्यायचा आहे. इथून काय घेणार मी? 1.5 इंच घेणार. किती? 1.5 इंच घेऊन आपल्याला इथे हा आणि आतला सेप देण्यासाठी मी ते 1.5 इंच घेतला आतमध्ये. किती? 1.5 इंच घेऊन इथे आपल्याला ही लाईन 10ला लाईन ही जोडायची. बघा अशी याच्यामध्ये आपण ही लाईन अशी जॉईन करून घेणार. आणि इथून आपल्याला 1.5 इंच घ्यायचं. किती? 1.5 इंच घेऊन असा हे बघा असा आकार द्यायचा. अगदी व्यवस्थित आपले बाहीचे आकार म्हणजे जे शेप आहेत आपले अगदी व्यवस्थित येतात. आता 7 ते 11 प्रिन्सेस कटचा आकार देण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? शोल्डरपासून 10.5 इंच घ्यायचे. किती? 10.5 इंच. इथून मी किती घेणार? 10.5 इंच. 10.5. नंबर काय द्यायचा आहे आपल्याला? तिथे 11 नंबर द्यायचा आहे. हा नंबर काय आहे आपला? 11 नंबर आहे. आणि 11 ते 12 4 इंच घ्यायचे आहेत. तर इथून आपल्याला 4 इंच घ्यायचे आहेत. किती? 4 इंच. इथून आपला हे बरोबर 4 इंच आलेला आहे. आता इथून हा 4 इंच 11 ते 12 हा नंबर मी इथे 12 देते. इथे आपण बॉक्स तयार करून घेऊया म्हणजे व्यवस्थित तुम्हाला डायग्राम समजणार. तर मी ही लाईन अशी काढून घेतली इथे. आणि 11 ते 13 खाली बरोबर आणायची. आपल्याला ही सरळ लाईन घ्यायची खाली. इथून 4 इंच आणि इथून 4 इंच. आता इथे आपलं हे तयार झालं. नंबर काय देणार आहे? इथे 13 नंबर देणार आहे. हा आपला नंबर काय आहे? 13 नंबर आहे. आता 13 ते 14 2 इंच घ्यायचे आहेत आपल्याला. इथून आपण काय करणार? 2 इंच घेणार. किती? 2 इंच. नंबर काय देणार मी इथे? 14 नंबर देणार. आणि 13 ते 15 1 इंच घ्यायची. किती? 1 इंच. इथून 1 इंच घ्यायचं. नंबर काय देणार मी इथे? 15. आणि 15, 11, 6 काय म्हटलेलं आहे? 15, 11, 6 प्रिन्सेस कटचा आकार द्या. 15 आणि हा 11 आणि 6 म्हणजे 6च्या आपल्याला इकडे असं घ्यायचं आहे. थोडं पुढे घ्यायचं आहे कारण आपली 6ची लाईन इथे आहे ना. इथून 1 इंच पुढे घ्यायचं आणि मग इथे आकार द्यायचा आहे आपल्याला. आणि आपण शिलाई मार्जिन इथं आधीच मिळवलेली आहे. हे बघा आकार देताना आधी आपण खालीचा आकार देऊन घेऊया. 11 ते 15 इथे आकार देऊन घेऊया. इथे मी असा आकार दिलेला आहे. आणि वरून 1 इंच घ्या म्हणजे तुम्हाला आकार व्यवस्थित देता येईल. इथून बघा वरून असं 1 इंच मी इथं वरून घेतलं म्हणजे आकार आपल्याला असं व्यवस्थित देता येतं. पेपर फिरवा. जर आकार देता येत नसेल ना तर पेपर फिरून आकार द्यायचा. मी पेपर फिरून घेतलेला आहे म्हणजे आपल्याला आकार कसं व्यवस्थित देता येतो.
ठिकाणी मी आकार दिलेला आहे. आता इकडचा आपल्याला आकार द्यायचा आहे. पेपर फिरून आकार दिला तरी चालेल. तेच कटचा आकार दिलेला आहे. आता खाली इथून आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे. 13च्या खाली किती, ही आपली 13 लाईन आहे ना, इथून 1 इंच घ्यायचं. हे बघा, इथून 1 इंच घेतलं आणि मी इथे ही लाईन सरळ खाली आणली. सरळ खाली आणली आणि आपण हा आता इथून हे 4 पासून तर ही लाईन आपण इथे असं व्यवस्थित जोडून घेणार आहोत. हे बघा, व्यवस्थित लक्ष द्या. अशी जोडून घ्यायची आणि ही इकडे जोडून घ्यायची. इथे आपला हा प्रिन्सेस कटचा डायग्राम अगदी कंप्लीट झालेला आहे. आता कटिंग कसं करायचं ते बघूया. तुम्हाला समजलाच असेल डायग्राम. एकदा समजलं नसेल तर पुन्हा पुन्हा समजा, कारण इथे तुम्हाला मी डायग्राम काढून दाखवलेला आहे. अगदी व्यवस्थित समजून सांगितलेला आहे. बाहीचा डायग्राम काढायचा आहे. बाहीचा डायग्राम आपण जो थेरी लिहून घेतलेली होती साध्या ब्लाऊजमध्ये, कटोरी ब्लाऊजमध्ये, तेच थेरी आपल्याला बाहीसाठी चालेल. कटिंग करताना शोल्डरपासून कटिंग करायचं आणि हे जे आपण तिरकस घेतलेलं आहे ना क्रॉस अर्धा इंच, तिथून घ्यायचं. व्यवस्थित कटिंग करा. डबल पेपर घेतलेला आहे ना, तर याला असं मधून कटिंग करून घेणार आहोत. एक पाठचा भाग होईल आपला आणि एक पुढचा भाग होईल. एक भाग मी साईडला केला. आता कटिंग करताना हे बघा, व्यवस्थित आपण हे असं कटिंग करणार आहोत. हा आकार आहे तसंच आपण याला कटिंग करून घेणार आहोत. आपण इथे पानगडा घेतलेला आहे. हा आपला पुढचा भाग झाला. मागचा भाग आपण इथे गळ्याला आकार देऊया, कारण इथे बघा क्रॉस आहे ना, आपण याला हा पेपर सरळ करून घेणार आहोत. इथे आपण सरळ करून घेणार आहोत. तिथे आपण खाली 1 इंच वाढवलं होतं ना पुढच्या भागाला, ते याला सरळ करून घ्यायचं. इथे आपण 2.25 इंच घ्यायचं आहे. 2.25 इंच घेऊन आपल्याला जेवढा मोठा गळा हवा असेल त्याप्रमाणे आपण इथे गळा घ्यायचा. मी 10 इंच घेतले. 10 इंचावर आपण इथे गळा तयार करून घेणार आहोत. पाठचा गळा काढते. हे बघा, आपण इथे गोल गळ्याचा आकार देणार आहोत. मी तुम्हाला सांगितलं आपल्या आवडीनुसार गळा कटिंग करायचा. पाठचा भाग झाला आणि हा पुढचा भाग झाला. आपण बाही काढून घेऊया. बाही काढण्यासाठी पेपर असा फोल्ड करायचा आहे आपल्याला. इथे बाहीची लांबी 3 इंच आहे. बाही काढून घेऊया. मी इथे हा पेपर फोल्ड केलेला आहे, डबल फोल्ड आहे. बाहीची लांबी 3 इंच आहे. 3 मध्ये आपल्याला प्लस 1.5 इंच करायचे आहेत, म्हणजे 4.5 इंचाची आपली बाही झाली. इथे पेपर हा अर्धा इंच कमी आहे. 4 इंच लांबीची बाही घेतलेली इथे. हे बघा, रुंदी आपण इथे रुंदीला छातीचा चौथा भाग घ्यायचा असतो. छाती आपली 32 असल्यामुळे चौथा भाग 8 इंच येतो. मग आपण इथे 8 इंच घेणार आहोत. 8 इंच घेऊन हा बॉक्स तयार करायचा. 0 ते 1, 0 ते 2 आणि 2 ते 3 हा आपण बॉक्स तयार करून घेतला. तुम्ही थेरी वाचून करा. आणि 2 ते 5 आपण इथे 2.5 इंच ठेवणार आहोत. किती? 2.5 इंच. 5 नंबर देणार आहे मी ते. आणि 0 ते 4 इथे 1.5 इंच घ्या. इथे 4 नंबर दिला. मी तुम्हाला समजवण्यासाठी पण बाई काढून दाखवते आहे. हे बघा, इथून घ्यायचं आणि असा आकार द्यायचा. जिथं आपण 1.5 इंच घेतलेत ना तिथे टच करायचं. अगदी बरोबर असा आपला बाईचा शेप येतो. आणि हा आतला शेप. खालून आता दंडगेर मोजून घ्यायचा.
दंडगेर म्हणजे बाहीगेर मोजून घ्यायचं. बाहीगेर आपलं बाहीगेर किती आहे, जर 12 असेल तर आपण इथे 6 घेऊया. किती, 12 असेल तर 6 घेऊया किंवा 11 असेल तर 5.5 घेऊया. आपण इथे घेणार आहोत 6 इंच, हे बघा, आणि प्लस 2 इंच शिलाई मार्जिन. आपलं इथे बरोबर आहे इथे, हे बघा असं. आपण इथे प्रिन्सेस कट ब्लाऊजचा डायग्राम कटिंग करून घेतलेला आहे. आता आपण हे ब्लाऊज पीसवर ठेवून कटिंग करून घेऊया आणि संपूर्ण ब्लाऊज प्रिन्सेस कट ब्लाऊज कसं शिवतात ते बघूया. आपण हा पाठचा भाग आहे तसा आखून घेऊया. आपण हा पाठचा भाग आहे तसा आखून घेतलेला आहे. प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणजे आपण पुढच्या गळ्याला वेगवेगळी डिझाईन बनवू शकतो. आयुकच्या पट्टीच्या ठिकाणी छान असे आपण थर्माकोलचे गोळे लावून छान असे डिझाईन बनवू शकतो. हा झाला आपला पाठचा भाग. बाही आपल्या आवडीनुसार घ्या. आपण बाही आहे तशी आखून घेतली, कटिंग करून घेऊया. मध्ये जे आपलं प्रिन्सेस कट ब्लाऊज असतं ना, आपण पाठीमागे छान छान असे पॅटर्न शिवू शकतो वेगवेगळे डिझाईनचे. पुढचा भाग आपण आहे तसा आखून घेणार आहोत. हा जो भाग आहे सरळ, हा आपला काच वडणपट्टीचा भाग आहे. असं व्यवस्थित ठेवून घ्यायचं. आपण आधीच वाढवलेला आहे पेपर, हा आखून घ्यायचं. आखण्यासाठी आपण हे ना एक्स्ट्रा घ्यायचं, अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे आपल्याला. फक्त इथे आपण अर्धा इंच हे वाढवून घेतलेलं आहे. आणि शिवण्यासाठी सुद्धा तसंच वाढवायचं आहे इकडे या साईडला. हे बघा, हाय तसं ठेवला ना तर मग शिवून काय होतं, कपडा आपला कमी होतो. कटिंग करून घेऊया. इथे आपण हा पुढचा भाग पण कटिंग करून घेतलेला आहे. हा भाग आपण कटिंग करून घेतला. आता हा भाग कटिंग करून घेऊया. मी थोडं अर्धा इंच इकडच्या साईडला, हे बघा, इकडच्या साईडला वाढवलेले, कारण इकडून आपल्याला प्रत्येक बाजूने आपल्याला वाढवावं लागतं. अर्धा इंच आपण शिवण्यासाठी हे वाढवून घेतो. जो गळ्याकडचा जो कपडा उरलेला असतो आपला, हा याला कमरपट्टीसाठी घ्यायचा. आता काच बटनपट्टी काढून घेऊया. साधा ब्लाऊज, कटोरीचा ब्लाऊज हा शिवून पाहिलेलाच आहे, तर तुम्हाला आता अडचण येणार नाही. हा जो भाग आहे हा सरळ भाग आहे, हा फिटिंगचा भाग आहे, हे लक्षात घ्या. हा आपला फिटिंगचा भाग आहे. कपडा आहे एकत्र घेऊन आपण हे जॉईंट करून घेणार आहोत. आपण सिंपल शिवतोय कारण आपण याच्यात कप्स वगैरे टाकणार नाही आहोत. आपण आहे तसं जोडून घेणार आहोत, कारण आपल्याला याच्यात कप्स टाकायचे नाहीत. आपण सिंपल प्रिन्स कट ब्लाऊज शिवतोय, म्हणजे बिना कप्सचं आपण हे ब्लाऊज शिवतोय. आता हे जॉईन करून घेऊया. जॉईन करताना खालून असं व्यवस्थित पकडायचं आहे आपल्याला. हे बघा, इकडच्या साईडनं नाही घ्यायचं, मुंड्याकडून नाही घ्यायचं, इथून घ्यायचं व्यवस्थित खालच्या साईडनं, आणि हे असं जोडून आणायचं आहे आपल्याला. दोघं बाजू अशा शिवून घ्यायच्या एकत्र. जॉईन करताना मुंड्याच्या इथून नाही घ्यायचं. जॉईन करताना थोडंसं आपण इथे असं क्रॉस घेणार आहोत. हे बघा, इथे असं क्रॉस करून घ्यायचं, थोडं राऊंडमध्ये असा शेप देऊन घ्यायचा. म्हणजे आपला आकार इथे जो पुढचा टकचा आकार असतो ना, जो आपण जॉईन करतो, तो खूप छान असा येतो. म्हणजे आपल्याला कप्स टाकायची गरज पडत नाही. हे बघा, पुन्हा दाखवते. आपण हा कपडा इथून खालून जॉईन करायचा. याला आहे ना असं पलटी करून घ्यायचा आणि हा भाग इथे ठेवून घ्यायचा. समजलं का तुम्हाला? संपूर्ण शिलाई म्हणजे हा भाग आपला इथपर्यंत शिवून घ्यायचा. हा जो राऊंडचा भाग आहे इथपर्यंत शिवून घ्यायचा.
ते मी जॉईन करून आणलं. खूप छान असं इथे पप्स आलेला आहे. हे बघू शकता तुम्ही. दोघं आपण जॉईन करून घेतले. आता पुढचा भाग आपला इथे हा जॉईन झालेला आहे. इथे काच बटनपट्टी लावून घेऊया आधी आपण. काच बटनपट्टीसाठी इथे काच बटनपट्टी लावून तुम्हाला दाखवते. डाव्या हाताला असते बटनपट्टी आणि उजव्या हाताला असते काचपट्टी. उजव्या हाताची काचपट्टी वरच्या साईडनं लावावी लागते, अशी वरून लावावी लागते. वरून लावून दाब शिलाई देऊन पूर्ण तिला आतमध्ये दुमडावी लागते. आणि बटनपट्टी ही खालच्या साईडनं अशी लावावी लागते आणि वरच्या साईडनं दुमडावी लागते. इथे काचपट्टी आणि बटनपट्टी लावून घेतली. काचपट्टी आणि बटनपट्टी लावून झाल्यानंतर हा जो खालचा भाग आहे कमरेचा भाग, हे बघा इथे क्रॉस आहे ना, हा क्रॉस भाग आपण असा सरळ करायचा. हे बघा असा सरळ करून अशी सरळ कटिंग करायची. मागे पुढे झालेला असतो ना हा, त्याला सरळ करून सरळ कट करून इथे कमरपट्टी लावून घ्यायची. आपल्याला कमरपट्टी जशी आपण पाठीमागे पाठच्या भागाला कमरपट्टी लावतो तशाच प्रकारे इथे कमरपट्टी लावून घ्यायची. त्याच्या कमरपट्टी लावण्याच्या आधी हे आपल्याला चेक करावं लागतं. आता हे सरळ कटिंग करून घेऊया. क्रॉस आहे ना इथे, कारण असंच्या असं आपल्याला फिटिंग करता येत नाही. हे बघा हे चेक करून घ्यायचं. म्हणजे हा भाग आपण काय केला, सरळ कटिंग करून घेतला. तसाच हा आपण करून घेऊया. आपण इथे कमरपट्टी लावून घेऊया. दोघं साईडला कमरपट्टी लावून घेऊया. खूप सुरेख असं आपला ब्लाऊजचा शेप आलेला आहे. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे की पाठचे टक्स कसे घ्यायचे. शोल्डरपासून आपल्याला फोल्ड करायचे मधोमध. हे बघा खूप सोपं असं आहे हे टक्स देण्यासाठी. शोल्डरपासून असं मध्ये घ्यायचा, शोल्डरचा मध्ये घ्यायचा आणि इथून असं बरोबर फोल्ड करून घ्यायचे. हे बघा फोल्ड केल्यानंतर इथे आपण 4 इंचाचा टक्स घेणार आहोत. कारण 4 इंचाचा टक्स आपण याच्यामुळे घेतला, गळा मोठा आहे म्हणून. गळ्याची लांबी जास्त आहे ना त्याच्यामुळे. इथून असं फोल्ड करायचं. तशी तिकडची बाजू अशी फोल्ड करायची. अगदी व्यवस्थित ठेवायचं आहे, असं बरोबर ठेवायचा. नाहीतर तुम्ही मागे पुढे केला ना तर टक्स व्यवस्थित येणार नाही. शोल्डरच्या मधोमध फोल्ड करून सुद्धा हा जो भाग आहे आपला याला व्यवस्थित असा बघायचं असतं. नाहीतर मग इथे फोल्ड करणार आणि हा असा क्रॉस राहणार तर ते आपला टक्स व्यवस्थित येणार नाही. म्हणून इथे व्यवस्थित असं मधोमध फोल्ड करायचं. 4 इंचाचा टक्स. आता मी इथे टक्स घेऊन कमरपट्टी लावून घेणार आहे. पाठच्या भागाला कमरपट्टी लावून घेतली. पुढचा भाग करून घेतलेला आहे. कमरपट्टी लावून घेतली. आता आपण हे दोघं एकत्र घ्यायचे. पुढचे जे दोघं भाग आहेत ना ते व्यवस्थित असं एकत्र घ्यायचे. एकत्र घेऊन मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलंच आहे की शोल्डर कसं जोडायचं. हे बघा असं एकत्र ठेवून पाठचा भागही फोल्ड करून घ्यायचा. तोही आपण याच्यावर ठेवायचा. असं व्यवस्थित ठेवून घ्यायचं. कारण किती आपण परफेक्ट कटिंग केलं तरी आपला कपडा हा मागे पुढे होतो, म्हणून नेहमी चेक करायचं. आता काच बटनपट्टी आणि मी हे भाग बरोबर ठेवले. दोघं भाग व्यवस्थित ठेवल्यानंतर हा जो आहे बघा इकडचा भाग हा आपला जास्त दिसतोय, हो की नाही. हा जास्त दिसणारा भाग आपल्याला इथून कमरेचा जो भाग आहे आपला, हा जो पाठचा भाग आहे त्याला लागून आपण हे असं बरोबर करून घ्यायचं आहे. इथून मी आधी कट करते, डायरेक्ट सरळ जाणार नाही. इथून असं काढून घेते. हे बघा असं कटिंग करून घेतलं. हे कटिंग करून झाल्यानंतर शोल्डर जोडून घ्यायचं. आणि शोल्डर जोडत असताना घ्यायची काळजी. आपण हा पुढचा भाग मागच्या भागावर ठेवून घेतलेला आहे. इथून बरोबर घ्यायचा. हे बघा कमरेपासून बरोबर घ्यायचं आणि असं शोल्डर बघायचं. शोल्डरचा कपडा थोडा मागे पुढे आहे. मी तुम्हाला असं असं उलटं करून दाखवते. हे बघा इथून हा कपडा शोल्डरपासून थोडा हा कपडा पुढचा भाग तुम्हाला दिसत असेल थोडा जास्त आहे. तो आपण कटिंग करून घ्यायचा आहे. म्हणजे बरोबर करून घ्यायचं. जो मागचा जास्त असेल तर मागचा कटिंग करायचा, पुढचा जास्त असेल तर पुढचा कटिंग करायचा. आपण हे थोडंसं असं कटिंग करून घेतलेलं आहे. म्हणजे दोघं भाग हे आपले सेम झाले. इकडचंही तसा चेक करून घ्यायचा. इथून खालून बरोबर ठेवायचं आणि इथून आपण हे बघा जास्त आहे ना, इथून आपण हे असं बरोबर ठेवायचं आणि जो जास्तीचा भाग आहे त्याला कटिंग करून घ्यायचा. इथे मी शोल्डर जोडून दाखवते तुम्हाला. इथे आपण शोल्डर जोडून घेतलं.
शोल्डर जोडून झाल्यानंतर आपल्याला बाही लावायची असते. बाही लावायच्या आधी हे चेक करायचं असतं. हे बघा, कमरेपासून हा भाग व्यवस्थित घ्यायचा. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे सर्व. हे असं बरोबर घ्यायचं इथून कमरेपासून, आणि मी हा भाग, वरचा भाग खाली ठेवणार आहे, म्हणजे पुढचा भाग खाली ठेवणार आहे. हे बघा, इथे मागे पुढे आहे ना हा कपडा, दिसतोय ना तुम्हाला व्यवस्थित. पाठचा भाग आहे आपला, तो बरोबर असा त्याच्याच मागच्या भागाला असं बरोबर त्याच्याच लेवलने हे असं कटिंग करून घ्यायचं आहे. हे बघा, इतका कपडा हा जास्त आहे, कारण जॉईंट झाल्यानंतर बघा, आपला जॉईंट झाल्यानंतर बाहीचा शेप, हा मुंड्याचा शेप कसा झालेला आहे, हो की नाही. जॉईंट करताना हे बाही जॉईंट करताना हे लक्षात घ्यायचं की जे कमी जास्त कपडा असतो त्याला आपल्याला कटिंग करायचा असतो. हा आहे तसं शिवलं तर तुमचं ब्लाऊज खराब होईल. आणि इथून असं सरळ आपल्याला हे कटिंग करून घ्यायचं आहे, कारण हा इथे क्रॉस कपडा होता. असं व्यवस्थित आपल्याला हे बघून करायचं आहे. आता हे शोल्डरच्या इथे मागे पुढे असल्यामुळे आपण इथे सुद्धा व्यवस्थित असं कट करून घेणार आहोत. इकडचा भाग झाला हा. आता इकडचाही आपल्याला चेक करून घ्यायचा आहे. कमरेच्या भागावर पुढचा भाग ठेवून चेक करायचा. इथे सुद्धा हे तसंच आहे. हे बघा, जो पाठचा भाग असतो ना त्याच्या बरोबरच हा पुढचा भाग करायचा असतो. इथे हा कपडा जास्ती आहे. हे व्यवस्थित असं आकार देऊन कटिंग करून घ्यायचं. वर कटिंग करून घेतलं. आता हा भाग सुद्धा आपण व्यवस्थित चेक करून कटिंग करून घ्यायचं. जो जास्त कमी जास्त असतं पाठच्या भागाला लावूनच पुढचा भाग व्यवस्थित कटिंग करायचा असतो. इथे आता व्यवस्थित असा आपला हा शेप देऊन झालेला आहे. इथे आता बाही लावून घ्यायची आहे. बाही लावून गळ्याला पायपिंग करून घेऊया. आपण इथे बाही लावून घेतली. गळ्याला शेप द्यायचा, कारण पूर्ण शोल्डर वगैरे जॉईन झाल्यानंतर शोल्डर, बाही आणि कमरपट्टी, काचपट्टी लावून झाल्यानंतर आपण हे चेक करायचं असतं. झाल्यानंतर गळ्याचा आकार पुन्हा आपल्याला व्यवस्थित द्यावा लागतो. हे बघा, कपडा मागे कारण काच बटनपट्टी आपण जेव्हा लावतो तेव्हा मागे पुढे आपला गळ्याचा शेप होतो. आता हे बघा, मी असं डबल फोल्ड करून घेणार आहे आणि मग आपण इथे गळ्याचा शेप देऊया. कारण आपण पान गळ्याचा शेप दिला होता, आकार द्यायचा. दोघं भाग व्यवस्थित ठेवून घ्यायचे. पायपिंग करून घेणार आहोत. पुढचा गळा आपण घेणार आहोत 6 इंच. हे बघा, इथे 6 वर मी आखून घेते. आधी आपल्याला पान गळ्याचा शेप द्यायचा इथे. हे बघा, अशा पद्धतीने आपण इथे पानगड्याचा शेप दिलेला आहे. आता कटिंग करून घेऊया. मागचा भाग आहे व्यवस्थित आहे. आता आपण इथे पायपिंग करून घेणार आहोत. पायपिंग करण्यासाठी आपल्याला क्रॉसपट्टी कटिंग करून घ्यावी लागेल, कारण पायपिंगसाठी क्रॉसपट्टी कटिंग करावी लागते आपल्याला. बघा, तर आपण याच्यात क्रॉसपट्टी कशी काढायची. उरलेल्या कपड्यामध्ये असं खेचला जातो कपडा, तिथून आपण क्रॉसपट्टी काढायची असते. नवीन शिकणाऱ्यांसाठी 1.5 इंच पट्टी कटिंग केली तरी चालेल, कारण कपडा व्यवस्थित कमी जास्त शिवला जातो ना, त्याच्यामुळे. आता इथे आपण अशा पट्ट्या कटिंग करून घेणार आहोत. इथे क्रॉस पट्ट्या मी बघा कटिंग करून घेतल्या. आता पायपिंग करताना हा जो कपडा आहे याला डबल फोल्ड करायचा असतो. असं डबल फोल्ड घ्यायचा. डबल फोल्ड करून पुढच्या साईडला असं ठेवायचं, म्हणजे वाळवून ठेवायचं. आहे बघा, वाढून घेतलं मी ते. इथे पुढे वाळून घेतलं, कारण पायपिंग करताना आपण त्याला असं आतमध्ये असं दुमडून घेणार आहोत. हे पूर्ण कपडा आपण हा पायपिंगचा संपूर्ण गळ्याला लावून घेऊया. इथे मी पायपिंगचा कपडा जोडून घेतला. हे बघा, पूर्ण जोडून झाल्यानंतर हा जो जास्तीचा कपडा असतो, पायपिंग जोडल्यानंतर जो हा इकडचा कपडा असतो ना, याला बरोबर कटिंग करून घ्यायचं. कारण हे बघा,
पायपिंग करताना हा कपडा बाहेर जातो ना, म्हणून आपल्याला इथे कट करावं लागतं. असं व्यवस्थित असे बरोबर करून घ्यायचं, म्हणजे पायपिंग करताना हा जो जॉईंट जो आतला कपडा असतो तो दिसत नाही मग, आणि पायपिंग आपली अगदी व्यवस्थित येते. आता जो जास्तीचा कपडा आहे पूर्ण कपडा आपण कटिंग करून घ्यायचा आहे. पायपिंग करताना हे बघा, मी एक्स्ट्रा कपडा इथं पुढे सोडलेला आहे ना, त्याला असं आतमध्ये फोल्ड करायचं आहे. असा आतमध्ये फोल्ड करून झाल्यानंतर याला असं अर्धवट आतमध्ये फोल्ड करायचं. आणि ही जी आपली शिलाई आहे बघा, ही जी आपली शिलाई आहे याच्या मधोमध मशीनची शिलाई चालवायची, म्हणजे पायपिंगचा गोट अगदी व्यवस्थित येतो. इथे मी तुम्हाला शिलाई चालवून दाखवते, समजलं ना तुम्हाला. जी आपली ही शिलाईची जागा आहे, हे बघा आपण जे शिवून घेतलेलं आहे त्याच्या मधोमध शिलाई चालवायची, म्हणजे आपली पायपिंग अगदी व्यवस्थित होते. इथे मी पायपिंग तयार करून घेतली. बघा किती सुरेख असा आपला पायपिंगचा गळा तयार झालेला आहे. पान गळा असा आपण मग इथे बनवून घेतलेला आहे. तर तुम्ही जर व्यवस्थित पायपिंगचा कपडा कटिंग करून व्यवस्थित जॉईन केलं आणि सांगितल्याप्रमाणे जर शिलाई चालवली तर खूप सुरेख अशी आपली पायपिंग तयार होते. या ठिकाणी आपली पायपिंग तयार झाली. ब्लाऊज फिटिंग करून घ्यायचं आहे. आता ब्लाऊज फिटिंग तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलीच आहे कशी फिटिंग करायची. फिटिंग करताना बाही घेर मोजून घ्यायचा असतो. इथून आपल्याला बाही घेरचा अर्धा घ्यायचा असतो आणि इथून मुंडा घेर मोजून घ्यायचा असतो. मुंडा घेर 14 असेल तर आपण शोल्डरपासून इथे 7 इंच मोजून घ्यायचा, आणि बाही घेर 12 असेल तर 6 मोजून घ्यायचं. आणि फिटिंग करताना इथे छातीचा चौथा भाग घ्यायचा असतो. छाती आपली 32 आहे तर आपण इथे 8 इंच मोजून घ्यायचं असतं. 8 इंच मोजून आपण इथे अशी शिलाई चालून घ्यायची असते फिटिंगची. या ठिकाणी आपण फिटिंग करून घेऊया. इथे आपला प्रिन्सेस कट ब्लाऊज तयार झालेला आहे. म्हणजे आपण हा सिंपल साधा ब्लाऊज पीसवर तयार करून घेतला आहे. प्रिन्सेस कट ब्लाऊज साध्या पीसवर आपण प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवून घेतलेला आहे. अशाच पद्धतीने प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग करायचा. आणि जर आपल्याला कप्स टाकायचे असतील तर अस्तरच्या ब्लाऊजमध्ये कारण त्याच्यामध्ये डबल कपडा असतो, तर छान असं प्रिन्सेस कट ब्लाऊज आपल्याला त्याच्यावर तयार करता येतं कप्स वगैरे टाकून. आपण समजण्यासाठी, कारण आपला स्टेप बाय स्टेप क्लास चालू होता त्याच्यामुळे आपण समजण्यासाठी साध्या पीसवर आधी सुरुवात केलेली आहे प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवण्याची. कारण याच्या पुढे भरपूर असे छान छान डिझाईनचे प्रिन्सेस कट तुम्हाला नक्की बघायला मिळतील आणि शिकायला मिळतील. आता याचा पुढचा भाग आपला 36 साईज कटोरी ब्लाऊज घेणार आहोत. अस्तरचा ब्लाऊज असणार आहे, कारण आपण अस्तरचा ब्लाऊजसुद्धा शिवून बघणार आहोत. कटोरी ब्लाऊज 36 साईज. चला तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करत राहा.